लाडकी बहीण योजना आणि या योजनेशी संबंधित अतिशय महत्त्वपूर्ण बातमी इथे बघणार आहोत. तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करत चला आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पूर्ण बघा. लाडक्या बहिणींनो, तुम्ही जर EKYC करताना चूक केली असेल तर तुमच्या फॉर्मची आता पडताळणी होणार आहे. ज्या ज्या बहिणींनी EKYC करताना चुका केलेल्या आहेत त्यांची फॉर्मची पडताळणी केल्याशिवाय त्यांचा लाभ सुरू होणार नाही आहे. तर आधी त्यांच्या फॉर्मची पूर्णपणे पडताळणी होणार आहे. नेमकी त्यांची चूक कुठे झालेली आहे. काही बहिणींनी पर्याय निवडताना सरकारी नोकरदार हा पर्याय निवडल्यामुळं जास्तीत जास्त बहिणींची EKYC ही चुकलेली आहे आणि त्यांना गेल्या 2 महिन्यापासूनचा लाभ मिळालेला नाही. आता जानेवारीचा लाभसुद्धा येणार आहे. ज्या पात्र बहिणी आहेत त्यांना हा लाभ तर मिळणारच आहे, परंतु ज्या अपात्र बहिणी आहेत ज्यांना गेल्या 2 महिन्यापासून हा लाभ मिळालेला नाही तर त्यांना जानेवारीचा लाभसुद्धा मिळणार नाही. कारण आपण सोशल मीडियावर बरेच व्हिडिओ बघतो की पेंडिंग लाभ मिळणार आहे, 3 महिन्याचा लाभ जमा होणार आहे, परंतु जोपर्यंत आपल्या फॉर्मची पडताळणी होणार नाही तोपर्यंत आपल्याला लाभ सुरू होणार नाही. आणि जेव्हा आपला लाभ एकदा सुरू जर झाला तर उरलेला जो आपला पेंडिंग लाभ आहे तो मिळेल का याचीसुद्धा शक्यता खूप कमी आहे. तर मैत्रिणींनो, ज्या लाडक्या बहिणींनी KYC करताना सरकारी नोकरदार हे ऑप्शन निवडलेलं आहे त्यांचीसुद्धा पडताळणी होणार आहे. आपल्या चॅनलवर मी EKYCचे व्यवस्थित व्हिडिओ अपलोड केलेले होते. ज्या बहिणींनी आपल्या चॅनलवर बघून EKYC केली त्या अपात्र झालेल्या नाहीत आणि त्यांची KYCसुद्धा चुकलेली नाही. त्यांचा हप्ता सुरळीत चालू आहे. म्हणून कुठल्याही व्हिडिओ बघून KYC केली तर चुकते, म्हणून व्यवस्थितच व्हिडिओ बघा. कुठल्याही चॅनलचा बघा, परंतु खात्रीपूर्वक व्हिडिओ बघूनच तुम्ही KYC करा. आतासुद्धा जर EKYC चालू झालं ऑनलाईन ऑप्शन तरीसुद्धा एकदा चांगल्या चॅनलचं किंवा चांगले व्हिडिओ बघूनच तुम्ही EKYC करा. म्हणजे पुढेसुद्धा जर तुमचा लाभ चुकला तर त्याला जबाबदार तुम्ही स्वतः राहणार आहात. चुकलेल्या EKYCमध्ये दुरुस्तीसाठी मुदतवाढ मिळणार आहे असं विविध सोशल मीडियामध्ये आपल्याला दिसत आहे, परंतु ते कधी आणि केव्हा मिळणार आहे अजूनपर्यंत कोणीही सांगू शकत नाही. कारण 8 ते 10 दिवस झालेले आहेत. बहिणी आक्रमक झालेल्या आहेत आणि त्या ठिकठिकाणी मोर्चे काढत आहेत. तर मैत्रिणींनो, ही अतिशय महत्त्वपूर्ण बातमी आहे. सगळ्या बहिणींपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर अशा खात्रीशीर माहितीसाठी चॅनलला पटकन सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशीच एक नवीन अपडेट घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.